लाडक्या बहिणींना नमस्कार। आता लाडक्या बहिणींसाठी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। ई-के-वाय-सीसाठी पुन्हा एकदा विदर्भातील महिलांनी महिला बाल विकास या विभागाला म्हणजे ग्रुपमध्ये त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांनी ॲप्लिकेशन दिलेलं आहे, जाब विचारलेला आहे की आमची ई-के-वाय-सी का होत नाही किंवा आम्हाला याविषयी संधी का मिळत नाही। तर सविस्तर चर्चा करूया आपण। मागे जेव्हा 31 डिसेंबर 2025 मध्ये ई-के-वाय-सीसाठी डेट झाली होती, तर खूप साऱ्या लाडक्या बहिणींना त्याचा लाभ मिळाला नाही। पुन्हा एकदा लाडक्या बहिणींनी उठाव केले, मोर्चे केले, निवेदन दिले, पुन्हा ई-के-वाय-सी सुरू झाली, पण ही अपूर्णच राहिली। ज्या लाडक्या बहिणींचे अर्धवट के-वाय-सी म्हणजे डॉक्युमेंट भरलेले होते किंवा ज्यांची चुका झालेल्या होत्या त्यांच्यासाठीच हा ऑप्शन होता। पण आता अशा देखील लाडक्या बहिणी बाकी आहेत की ज्यांची ही के-वाय-सी झालेली नाही आणि आता देखील त्यांना ई-के-वाय-सी करण्यासाठी ऑप्शन मिळत नाही किंवा त्यांचा फॉर्म फिल होत नाही। तर अशासाठी आता खूप साऱ्या लाडक्या बहिणी बाकी आहेत की ज्यांना 4-4 महिन्याचे हप्ते मिळालेले नाही। त्यासाठी आता विदर्भातील ज्या महिला आहेत तर त्या महिलांनी महिला बालविकास विभागात जाऊन जाब विचारलेला आहे की आम्हाला या गोष्टीचा लाभ का मिळत नाही किंवा आमची जी ई-के-वाय-सी आहे ही का होत नाही। तर मला असं सांगायचं, मागच्या वेळेस जेव्हा 31 डिसेंबर 2025 रोजी जी ई-के-वाय-सी झाली होती आणि लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला होता, तेव्हा देखील विदर्भाच्या महिलांनीच पहिला जो आक्रमक म्हणजे काय उठाव असेल किंवा रस्ता रोको असेल किंवा कलेक्टर ऑफिसला जे निवेदन असेल, सविनय निवेदन वगैरे, या सगळ्या गोष्टी विदर्भातील लोकांनी सुरू केल्या होत्या। मला एक सांगायचं की खानदेश असो किंवा इकडे नंदुरबार, धुळे, भंडारा असो, तर या अशिक्षित हा जिल्हा आहे नंदुरबारसारखा, तर हे लोक जाब विचारतात। तर ज्या सुशिक्षित महिला आहे ज्यांना वाचता लिहिलं होतं त्यांनी देखील जाब विचारायला पाहिजे। किंवा आता आपण म्हणतो की लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेले आहे, आपण नुसतं सांगतो की बाबा आम्हाला हप्ता मिळत नाही, पण आपण त्यासाठी काय प्रयत्न करत आहोत। आपल्याला मान्य आहे की सरकारची यामध्ये चुकी आहे। सरकारने ही सरसकट योजना सगळ्यांना द्यायला पाहिजे, पात्र महिलांनी। यामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांना 100% अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। यामध्ये सरकारची 100% चुकी आहे, पण महिलांनी आता देखील पुढाकार घ्यायला पाहिजे। तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये जा, महिला बाल विकास विभाग असतो त्यामध्ये सविनय अर्ज करा। तुम्ही सविस्तर अर्ज टाईप करा की आम्ही देखील 31 डिसेंबर 2025 पूर्वी के-वाय-सी करत होतो, पण टेक्निकल इश्यू एवढा होता किंवा वेबसाईटवरती एवढा लोड होता की आमची जी ई-के-वाय-सी ती सबमिट होत नव्हती किंवा OTP येत नव्हता। अशा प्रकारे तुम्ही अर्ज सादर करा आणि असं देखील मेन्शन करा की आता 2-3 महिन्यानंतर पुन्हा ई-के-वाय-सी सुरू केली, पण त्यामध्ये त्या लिस्टमध्ये आमचं नाव की नाही किंवा आमचं नावाशी व्हेरिफिकेशन होत नाही, असं तुम्ही सविस्तर अर्जामध्ये टाईप करा। एखाद्याकडून टाईप करून घ्या आणि तुम्ही ग्रुपने जा। कुठे जायचं? महिला बालविकास विभागाला जायचं, कलेक्टर ऑफिसमध्ये, आणि तिथे तुम्ही हा ॲप्लिकेशन द्या। तरच सगळ्या लाडक्या बहिणीने जर सगळ्यांनी मिळून हे ॲप्लिकेशन दिले तरच हे काम एकदम फास्ट होईल, नाहीतर हे काम एकदम संत मंद गतीने चालतच राहणार आहे। पुढे लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळेल, काय मिळेल याची शाश्वती अजून तर नाही। त्यासाठी लाडक्या बहिणींनी तुम्हीच प्रयत्न करायला पाहिजे। आपण एक साधं उदाहरण बघा, 31 डिसेंबर 2025 रोजी जेव्हा ई-के-वाय-सी बंद झाली होती, 1 महिना पूर्णपणे महिला शांत होत्या। कुणाला काही लाभ भेटला का? बिलकुल नाही। दुसरा महिना देखील शांत होता, कुणालाच लाभ मिळाला नाही। पण 2-3 महिने होऊन गेल्यानंतर महिला आक्रमक झाल्या, त्यांना कळालं की आपण पात्र असून देखील आपल्याला लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो मिळत नाही। तेव्हा लाडक्या बहिणींनी निवेदन देणे, वेगवेगळे म्हणजे असे उपक्रम सुरू केले आणि त्यानंतर काय झालं की सरकारने ई-के-वाय-सी सुरू केली। पण ही कुणासाठी केली की ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म चुकले होते किंवा होच्या जागेवर नाही झालं किंवा नाहीच्या जागेवर हो झालं, यांच्यासाठीच काय केलं त्यांनी ऑप्शन हे सुरू केले। तर मला एक सांगायचं, जोपर्यंत लाडक्या बहिणी तुम्ही जागृत होत नाही, तुम्ही आवाज उठवत नाही, तोपर्यंत सरकारला देखील जाग येत नाही। त्यासाठी तुम्ही काय करा, आता आपल्या लाडक्या बहिणीवर हेल्पलाईन नंबर आहे, त्या नंबरवरती जा, त्याच्यावरती कॉल करा किंवा आपल्या जिल्ह्याच्या गुगलवरती सगळे पाहिजे ते नंबर मिळतात। फक्त टाकायचं, आपल्या जिल्ह्याचं नाव टाकायचं, महिला बालविकास ऑफिस नंबर, मेल ID, कॉन्टॅक्ट नंबर, असं टाकलं की सगळी डिटेल आज गुगलवरती उपलब्ध आहे। तर हे कलेक्ट नंबर करा, मेल ID घ्या, त्याच्यावरती मेल पाठवा। ज्यांना मेल पाठवणं शक्य होतं त्यांनी मेल पाठवा, जे जवळपास असतील त्यांनी अर्ज सबमिट करा। तर अशा प्रकारे सर्व महिला जेव्हा एकत्र येतील तेव्हाच हे काम शक्य होईल, नाहीतर महिला याच्या अंगावर लोटतात, ते करतील आपण कशाला जायचं, हे करतील आपण कशाला जायचं। तर अशा पद्धतीने कोणीच पुढे येत नाही जोपर्यंत लाडक्या बहिणी समोर येत नाही, तुम्ही आवाज उठवत नाही, तुमचा हक्क मागत नाही, तोपर्यंत लाडक्या बहिणींचा हप्ता मिळणार नाही, हे सत्य आहे। तर अजून काही सध्या अपडेट आले नाही, पण एक सध्या पॉझिटिव्ह चर्चा चालू आहे।
लाडक्या बहिणीचा हप्ता द्यायचा की नाही, एखादी अपडेट आली तर मी तुम्हाला नक्की कळवेल. तर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.